भाग तिसरा. त्यांची आवड नावड. 1. त्यांना दारिद्र्य नापसंत होते. एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीमधील अनाथपिंडिकाच्या जेतवण आरामात राहत होते. त्यावेळी गृहपती अनाथपिंडक त्याच्या दर्शनासाठी आला व तथागतांना अभिवादन करून एकीकडे बसला. नंतर त्याने तथागतांना विचारले की मानवाने धनार्जन का करावे? तू विचारतोस म्हणून मी तुला सांगतो. ज्याने मेहनतीने धन मिळवले आहे, ज्यांनी हाताने कष्ट करून धन मिळवले आहे, ज्याने घाम गाळून धन मिळवले आहे, तसेच ज्याने न्याय मार्गाने धन कमावले आहे, अशा एखाद्या आर्य श्रावकाचे उदाहरण घेऊ. त्या धनामुळे तो स्वतः सुखी व आनंदी होतो आणि ते सुख व आनंद तो टिकवू शकतो. तो आपल्या मातापितरांना सुखी व आनंदी करतो आणि तसेच राहतो आणि तसेच राखतो. त्याचप्रमाणे आपली पत्नी, मुले, दास व कामगार यांनाही तो सुखी आणि आनंदी करतो. धन प्राप्त करण्याचा हा पहिला हेतू आहे. अशा प्रकारे बंधन प्राप्त केल्यानंतर तो आपल्या स्नेहसोबत्यांना सुख आणि आनंद देतो. तसेच सुखी आणि आनंदी राहतो. हा दुसरा हेतू आहे. अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर अग्नी व पाणी, राजा तसेच चोर, शत्रू आणि वारस यांच्यापासून होणारी हानी तो टाळू शकतो. तो आपली मालमत्ता सुरक्षित ठेवू शकतो. हा तिसरा हेतू. अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो कुलयज्ञ, अतिथीयज्ञ, पितृयज्ञ, राजयज्ञ व देवयज्ञ असे पंचयज्ञ करू शकतो. हा धनप्राप्ती करण्याचा चौथा हेतू. अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो गृहपती, उच्च हेतूचे, स्वर्गीय सुखप्रत नेणारे, स्वर्गलोकांच्या दिशेस प्रवृत्त करणारे असे दान, अहंकार व आळस ह्यापासून मुक्त असलेल्या सर्व गोष्टी धीराने व विनम्रपणे सहन करणाऱ्या, स्वतंत्र, शांत व परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व श्रमणांना आणि संतजनांना देतो. हा धन प्राप्त करण्याचा पाचवा हेतू. अनाथपिंडिकाला समजले की गरिबीचा गौरव करून तथागतांनी गरिबीचे सांत्वन केले नाही किंवा मानवाने प्राप्त करावी अशी सुखी जीवनवृत्ती म्हणून गरिबाला श्रेष्ठत्वही दिले नाही. 2. त्यांना संग्राहक वृत्ती नापसंत होती. भगवान बुद्ध एकदा कुरु देशात कम्मासधम्म नगरीत राहत होते. स्थविर आनंद त्यांच्याकडे आला आणि त्यांना अभिवादन करून एकीकडे बसला. तसे बसल्यावर तो म्हणाला, तथागतांनी शिकवलेला प्रतीत समुत्पादाचा नियम अजब आहे. तो फार गहन आहे, तरी पण मला तो अगदी स्पष्ट समजला आहे. आनंद, असे म्हणू नकोस, असे म्हणू नकोस. हा प्रतीत समुत्पादाचा नियम गहन आहे. हा नियम न समजल्यामुळे, त्याचे आकलन न झाल्यामुळे चालू पिढीत गोंधळात, गडबडगुंड्यात सापडली आहे. तिला दुःखाचा मार्ग ओलांडून जाणे असाध्य झाले आहे. मी सांगितले आहे की तृष्णा ही लोभाचे कारण आहे. जिथे कोणत्याही प्रकारचा किंवा जातीचा लोभ कोणालाही कशासाठी नसतो, तिथे लोभाचा संभव कसा असेल? भगवान, असणार नाही. तृष्णेमुळे लोभाची ओढ लागते. लोभाच्या मागे लागल्याने काम व लालसा उत्पन्न होतात. काम व लालसेमुळे दृढता निर्माण होते. दृढतेमुळे स्वामित्वाची निर्मिती होते. स्वामित्वामुळे लोभ आणि अधिक स्वामित्व निर्माण होते. स्वामित्वामुळे मालमत्तेवर पहारा ठेवणे आवश्यक होते. मालमत्तेवर पहारा ठेवण्याच्या वृत्तीमुळे अनेक वाईट व दृष्ट प्रसंग निर्माण होतात, जसे हाणामारी, जखम, संघर्ष, भांडण, निंदा व असत्य. आनंद ही प्रतीत समुत्पादाची साखळी आहे. जर तृष्णाच नसली तर लोभाची ओढ लागेल काय? लोभाची ओढ नसेल तर विकार निर्माण होतील काय? विकार नसतील तर दृढता निर्माण होईल काय? दृढता नसेल तर स्वामित्वाचा लोभ निर्माण होईल काय? स्वामित्व नसेल तर अधिक स्वामित्वाची हाव निर्माण होईल काय? भगवान, नाही होणार. जर स्वामित्वाचा लोभ नसेल तर शांती नाही का टिकणार? भगवान, टिकू शकेल. भगवान म्हणाले, मी पृथ्वीला पृथ्वीच मानतो, पण माझ्या मनात तिच्याबद्दल तृष्णा नाही. म्हणून मी सांगतो की सर्व तृष्णा समूळ निपटून, त्यांची लालसा न धरून, उलट त्यांचा त्याग, न्यास व परित्याग करून मी बुद्धत्व प्राप्त केले आहे. भिक्खू हो, भौतिक मालमत्तेचे नव्हे तर माझ्या धर्माचे हिस्सेदार होण्यासाठी झटा. कारण तृष्णेमुळे आसक्ती निर्माण होते
आणि आसक्तीने मानसिक दास्यत्व येते. अशा रीतीने भगवान बुद्धांनी स्थविर आनंदाला आणि अन्य भिक्खू वर्गाला संग्राहक वृत्तीचे दुष्परिणाम समजावून सांगितले. 3. त्यांची सौंदर्याची आवड. भगवान बुद्धांना सौंदर्याची एवढी आवड होती की त्यांना सौंदर्यप्रिय बुद्ध असे म्हटले तर शोभून दिसेल. त्यांनी आपल्या अनुयायांना सांगितले होते, सौंदर्याच्या सहवासात राहा. भिक्खूंना उपदेश करताना ते म्हणाले, भिक्खू हो, अनूदित सद्धर्माचा उदय किंवा उदित अधर्माचा लोप करण्यास समर्थ ठरेल अशी सौंदर्याच्या सहवासाइतकी दुसरी कोणतीही गोष्ट नाही. जो सौंदर्याचा स्नेही आहे त्याच्या ठायी अनूदित सद्धर्माचा उदय होतो आणि उदित अधर्माचा लोप होतो. अधर्म आणि अधर्माची भक्ती लोप पावते. सद्धर्माबद्दल अप्रीती नाहीशी होते. सद्धर्माबद्दल भक्ती निर्माण होते. अधर्माबद्दल अप्रीती वृद्धिंगत होते. भिक्खू हो, अनूदित ज्ञानशाखा उदित न व्हावी म्हणून किंवा उदित ज्ञानशाखा पूर्णत्वाप्रत जाऊ नये म्हणून उपयुक्त ठरणारी बेशिस्त दृष्टीसारखी दुसरी समर्थ गोष्ट मला माहीत नाही. भिक्खू हो, ज्याची दृष्टी बेशिस्त आहे, ज्याच्या ठायी अनूदित ज्ञानशाखा उदित होत नाहीत आणि जर उदित झाल्या तर त्याची योग्य जोपासना न झाल्यामुळे पूर्णत्वास पोहोचत नाहीत. भिक्खू हो, सगळ्या सोयऱ्यांचा अभाव ही क्षुल्लक गोष्ट आहे, पण विद्वत्तेचा अभाव ही मात्र फार हानिकारक गोष्ट आहे. भिक्खू हो, सगळ्या सोयऱ्यांची बुद्धी ही क्षुल्लक गोष्ट आहे, पण प्रज्ञेची वृद्धी ही मात्र सर्वोच्च महत्त्वाची गोष्ट आहे. भिक्खू हो, म्हणून तुम्ही अशी शिकवण अंगी बाळगली पाहिजे की आम्ही प्रज्ञेचा विकास करू. ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही साधना केली पाहिजे. कीर्तीचा लोभ ही क्षुल्लक गोष्ट आहे, पण प्रज्ञेचा लोभ ही खरोखर दुःखद गोष्ट आहे. 4. त्यांची सौंदर्याबद्दल आसक्ती. एकदा शाक्य देशातील सक्कर या नगरात तथागतांचे वास्तव्य होते. त्या समयी स्थविर आनंद तथागताकडे आला आणि त्यांना अभिवादन करून एका बाजूस बसला. अशा रीतीने आसनस्थ झाल्यावर स्थविर आनंद बोलला, भगवान, जीवनात अर्धे महत्त्व सौंदर्याशी मैत्री जोडण्यात आहे. सौंदर्याचा सहवास जोडण्यात आहे. सौंदर्याची दाट स्नेही जोडण्यात आहे. आनंद, असे म्हणू नकोस, असे म्हणू नकोस. सौंदर्याची मैत्री, सहवास व निकट स्नेह यांचे जीवनात सर्वस्वी महत्त्व आहे. जो सौंदर्याचा मित्र, सहवासी आणि निकट परिचित आहे, अशा भिक्खूकडून अशी अपेक्षा आहे की तो आर्य अष्टांगिक मार्गाचा विकास करील. तो आर्य अष्टांगिक मार्गाचा जास्तीत जास्त लाभ घेईल. आणि आनंद, असा भिक्खू आर्य अष्टांगिक मार्गाचा विकास करील किंवा त्यापासून अधिकाधिक लाभ कसा घेऊ शकेल? अशा वृत्तीने तो सम्यक दृष्टी प्राप्त करील, जी त्याग, विराग, विराम ह्यावर आधारित असून जिची परिणिती आत्मसमर्पणात होते. तो सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती तसेच सम्यक समाधीचीही प्राप्ती करील, ज्याची परिणिती आत्मसमर्पणात होते. आनंद, जो भिक्खू सौंदर्याचा मित्र, सहवासी आणि दाट स्नेही आहे, तो अशा रीतीने आर्य अष्टांगिक मार्गाचा विकास करतो आणि त्यापासून जास्तीत जास्त लाभ घेतो. सौंदर्याशी मैत्री, सहवास आणि निकट स्नेह याचे जीवनात सर्वस्वी महत्त्व कसे आहे हे तुला समजण्यास आनंद हाच मार्ग आहे. आनंद, खरोखर जे प्राणी नाशवंत, मर्त्य, दुःख, शोक व आपत्तीग्रस्त आहेत त्यांना सौंदर्याशी मैत्री केल्याने मुक्ती मिळू शकते. सौंदर्याशी मैत्री, सहवास व निकट स्नेह यांचे जीवनात कसे सर्वस्वी महत्त्व आहे हे तुला आता समजू शकेल. उपसंहार. 1. भगवान बुद्धाच्या महत्तेची प्रशंसा. भगवान बुद्धाचा जन्म 2500 वर्षापूर्वी झाला. आधुनिक विचारवंत आणि शास्त्रज्ञ त्यांच्याविषयी आणि त्यांच्या धर्माविषयी काय म्हणतात ह्या विषयावरील त्यांच्या विचारांचा संग्रह उपयुक्त व्हावा. प्राचार्य S. राघवाचार म्हणतात, भगवान बुद्धाच्या जन्मापूर्वीचा काळ हा भारतीय इतिहासातील तमोयुगापैकी एक होता. प्रज्ञेच्या दृष्टीने ते एक मागासलेले युग होते. धर्मग्रंथाविषयी निर्विवाद पूज्यभाव ते तत्कालीन विचारवंताचे वैशिष्ट्य होते. नैतिकतेच्या दृष्टीने ते एक तमोयुग होते.
श्रद्धाळू हिंदूंच्या मते नैतिकतेचा अर्थ म्हणजे धर्मग्रंथानुसार आचारविधीचे तथायथ्य आचरण, आत्मत्याग किंवा संकल्पाची पवित्रता यासारख्या खऱ्या नैतिक विचार. तत्कालीन नैतिक अभिज्ञेत यथायोग्य स्नान नव्हते. श्री आर जे जॅक्सन म्हणतात, भगवान बुद्धाच्या शिकवणुकीचे अपूर्व स्वरूप भारतीय धार्मिक विचारधारांच्या अध्ययनात प्रतीत होते. ऋग्वेदांच्या रुचात मानवाचे विचार बहिर्मुख, स्वपरोक्ष आणि देवलोकाभिमुख असल्याचे आपणास आढळते. बौद्ध धर्माने मानवात प्रच्छन्न असलेल्या अंतसामर्थ्याच्या शोधाकडे मानवाचे लक्ष वेधले. वेदांमध्ये आपणास प्रार्थना, प्रशंसा आणि पूजा आढळते. बौद्ध धम्मातच प्रथम सदाचारास प्रवृत्त होण्यासाठी मानसिक संस्कारांचे महत्त्व सांगितलेले आढळते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.